सोलापूर हे सेंट्रल रेल्वे झोनमधील दक्षिण भारताला जोडणारे एक महत्त्वाचे स्टेशन आहे। विकिपीडिया आणि IRFCAच्या अनुसार हे स्टेशन 1860 पासून कार्यरत आहे। जसा जसा काळ बदलत गेला तसे तसे वेळोवेळी हे स्टेशन आणि ह्या स्टेशनच्या परिसरात नूतनीकरण करण्यात आले। पण ह्याच परिसरात एका जागेचे नूतनीकरण करणे सर्वात जास्त लांबले आहे असे म्हणायला हरकत नाही। ती जागा म्हणजे दमानी नगर आणि सोलापूर मध्यला जोडणारा हा 102 वर्ष जुना रेल्वे ब्रिज। 2021 मध्ये विद्युतीकरणाच्या वेळी हा ब्रिज सगळ्यात मोठा अडथळा ठरत होता, कारण ह्या पुलाची उंची विद्युतीकरणासाठी सरासरी उंचीपेक्षा कमी होती। तेव्हा ट्रॅकच्या खालील बॅलेस्ट सरकवून ट्रॅकला खाली करण्यात आले होते, जेणेकरून पॅन्टोग्राफ सारख्या विद्युत इंजिनांच्या वरील ओव्हरहेड उपकरणांना पुरेपूर क्लिअरन्स मिळू शकेल। मात्र आज हा पूल जड वाहनांसाठी धोकादायक ठरला आहे। काही जुन्या आर्टिकल्सनुसार या पुलाची लाईफ फक्त 60 वर्ष सांगितली जाते, परंतु या पुलाचा 100 वर्षापेक्षाही जास्त वापर झाल्यामुळे याचे नूतनीकरण करण्याची वेळ जवळ आली आहे असं म्हणायला हरकत नाही। आता अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणजे बाय स्टेशनच्या लगत असलेला नवीन बायपास रोड, जो उत्तरेला पुणे हायवे आणि दक्षिणेला विजापूर हायवेला कनेक्ट करतो व शहरातील वाहतुकीसाठी एकच पर्यायी मार्ग उरतो, जो स्टेशनच्या पलीकडच्या रामवाडीच्या परिसरातून जातो। परंतु या रोडवर कोणी जास्त ये जा करत नसल्यामुळे या रोडचा नीट रखरखाव केला जात नाही। त्यामुळे माझे असे मत आहे की पुलाचे पाडकाम करण्याआधी या रस्त्याचे एकदा सर्वेक्षण करून त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे। याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता। तुर्तास एवढेच, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि अशाच भारतीय रेल्वे आणि सोलापूरशी रिलेटेड व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।